या इथे येऊन उभे राहा. सगळे या, तुम्ही तुमचा माईक घेऊन इकडे उभे राहा. तुम्ही लोक बाजूला व्हा आणि एखाद्या गर्दीसारखे उभे राहा. तुम्ही आता गर्दी आहात. हा तो सामान्य माणूस आहे जो दुःखी आहे. याला दुःखाचा अनुभव येतोय. यांना काय दुःख आहे? हा शेतकरी आहे. हवामान बदल याला उद्ध्वस्त करणार आहे. पाऊस पडणार नाहीये, पीक खराब होणार आहे. हे सगळं. हे एक वडील आहेत. वायू प्रदूषणामुळे यांच्या मुलांची फुफ्फुसं खराब होत आहे. हा सामान्य माणूस आहे. ठीक आहे, या सगळ्यांना दुःख आहे, पण याला दुःख नाहीये. हा कोण आहे? कॅपिटलिस्ट. हा तो माणूस आहे ज्याचे जगभरात राजकीय संबंध आहेत, जो खूप पैसा दाबून बसलाय, जो जगाचा मीडिया कंट्रोल करतो, जो मीडियाच्या माध्यमातून लोकधर्माला सुद्धा चालवतो आणि सर्व बाबांना फंडिंगसुद्धा हाच देतो. मग याला दुःख नाही आहे. आता प्रश्न असा विचारला गेला की ज्यांना दुःख नाही आहे त्यांचं काय करायचं? खरं तर हा प्रश्न विचारण्याची काहीच गरज नाही आहे, कारण ज्यांना दुःख आहे ते इथं मी फक्त 8 जण दाखवले, पण ते 8 नाही, ते 8,000 आहेत, 8 लाख आहेत आणि हीच खरी संख्या आहे. तुम्हाला नीट माहिती आहे की जगातील वरचे 1% श्रीमंत लोक किती कार्बन उत्सर्जन करतात. हे लोक रस्त्यावरची फालतू चाट पकोडी खाऊन मजेत आहेत, इंस्टाग्रामवरच्या फालतू रील्स पाहून मजेत आहेत. तो मजा करतोय हे बाजूला ठेवा. मला सांगा की हे सामान्य लोक का मजेत आहेत? प्रणाम आचार्यजी. मी अक्षत शर्मा. मी मागील 3 वर्षांपासून तुम्हाला ऐकतोय. तुम्हाला पहिल्यांदा प्रत्यक्ष समोर पाहून खूप आनंद झाला. यासाठी मी माझे प्रोफेसर राहुल शर्मा सरांना धन्यवाद देतो. त्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. मी आयसर ब्रह्मपूरचा विद्यार्थी आहे. तुमच्यामुळेच आता मी माझं लक्ष आणि माझं शिक्षण क्लायमेटॉलॉजी आणि क्लायमेट रिसर्च याकडे वळवतोय. हवामानाबद्दल वाचताना खूप निराशा येते, कारण आजची परिस्थिती पाहता आता कोणताही मार्ग उरलाय असं दिसत नाही. कारण मनुष्यामध्ये एक खूप मोठा गट असा आहे जो अफोर्ड करू शकतो आपल्या दुःखांना एंटरटेनमेंटमध्ये बदलणं. त्यांच्याकडे संसाधनं आहेत की ते आपल्या चेंबरमध्ये राहू शकतात. तुम्ही आजच म्हणालात की अध्यात्म आहे दुःखासाठी. ते दुःख त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही आहे. ते अस्तित्वातच नाही आहे त्यांच्यासाठी. ते दाबू शकतात त्याला. मग अशा लोकांना त्यांच्या त्या सुखाच्या जाड आवरणातून बाहेर कसं काढायचं? ज्यांना दुःख आहे, ज्यांना दुःख अनुभव होत आहे, त्यांनी आपल्या दुःखाचा इलाज करावा ना. ज्यांना दुःख अनुभव होत आहे त्यांनी आपल्या दुःखाचा इलाज करावा ना. तुम्ही प्रश्नच चुकीच्या दिशेला सोडला. तुम्ही उठा, या 8 लोक इथे या, इथे उभे राहा. सगळे या, सगळे या. तुम्ही सुद्धा या. यांना तुम्ही इकडे उभे करा माईक घेऊन. तुम्ही लोक बाजूला व्हा. तुम्ही काय येतायत? तुम्हाला कोणी बोलवलं? तुम्ही बाजूला व्हा ना तिथून. न बोलवता तुम्ही सर्व एकत्र मिळून एक गर्दी बना. गर्दी आहात तुम्ही, गर्दी आहात, ठीक आहे. या जवळ या तुम्ही सुद्धा. हा तो सामान्य माणूस आहे जो दुःखी आहे. याला दुःखाचा अनुभव होतोय, ठीक आहे. यांना काय दुःख आहे? हा शेतकरी आहे. क्लायमेट चेंज याला उद्ध्वस्त करणार आहे. पाऊस पडणार नाहीये, पीक खराब होणार आहे, ठीक आहे. हे वडील आहेत. वायू प्रदूषण यांच्या मुलांची फुफ्फुसं खराब करतोय. गोष्ट समजते का? हां, हे समाजात अहिंसा शाकाहार वाढवू इच्छितात, पण जी मीट लॉबी आहे आणि जी डेअरी लॉबी आहे ती यांच्यावर खटला भरून बसली आहे. यांना दुःख आहे. हा सामान्य माणूस आहे. यांना दुःख आहे. त्या तिथं बसल्या आहेत, त्या एक मर्यादित उत्पन्न कमावतात, पण किमती वाढत चालल्या आहेत. त्या साध्या गोष्टीसुद्धा खरेदी करू शकत नाही आहेत. त्यांना दुःख आहे. हा सामान्य माणूस आहे, ठीक आहे. या सगळ्यांना दुःख आहे. दुःख याला नाही आहे. दुःख याला नाही आहे. हा कोण आहे? कॅपिटलिस्ट. हा तो आहे जो जगभराचे राजकीय संबंध ठेवून बसलाय, जो जगभराचा पैसा दाबून बसलाय, जो जगाच्या मीडियाला कंट्रोल करतो, जो लोकधर्माला सुद्धा संचालित करतो मीडियाच्या माध्यमातून. सर्व बाबांची फंडिंग हाच करतो. याला दुःख नाही आहे. आता प्रश्न हा विचारला की ज्यांना दुःख नाही आहे त्यांचं काय करायचं? काही गरजच नाही आहे प्रश्न विचारण्याची.
कारण ज्यांना दुःख आहे ते तर मी 8 दाखवले. हे 8 नाही आहे, हे 8,000 आहेत, हे 8 लाख आहेत. आणि हीच संख्या आहे, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जाणता. उदाहरणार्थ कार्बन एमिशन्स जगातील टॉप 1% समृद्ध लोकसंख्या आहे, ती किती टक्के पसरवते जाणता ना तुम्ही? वेल्थचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, हो ना? तर जे गुणोत्तर आहे या सामान्य माणसांमध्ये आणि यामध्ये ते प्रमाण 8,000 आणि 1 असं आहे. मी या 8ला 8,000चं प्रतिनिधी बनवलं आहे. ठीक आहे. हे म्हणतायत की याला तर दुःखाचा अनुभव होत नाही, हा तर मजा करतोय, हा सर्व कार्बन एमिशन्स करतो, हा पोल्युशन करतो, हा पॉप्युलर कल्चरला डिस्ट्रॉय करतोय, हा चुकीच्या प्रकारच्या राजकीय कॅम्पेनला फंडिंग करतोय आणि तरीही मजा करतोय. याला तर काही दुःख नाहीये, याला तर काही दुःख नाहीये ना? हे विचारतायत की याला दुःखाची जाणीव कशी करून द्यायची. मी म्हणतोय की काही गरजच नाही याला दुःखाची जाणीव करून देण्याची. हे इथं बसले आहेत ना, हे का मजा करतायत हे मला सांगा. तो मजा करतोय हे समजतं. त्याच्याकडे प्रायव्हेट जेट्सची पूर्ण एक फ्लीट आहे. तो मंगळावर जाऊन बसेल, तो ट्रिलियनर होणार आहे. तो राजकारण्यांना कंट्रोल करतोय, तो धर्माला कंट्रोल करतोय, तो मीडियाला कंट्रोल करतोय, तो मजा मारतोय हे समजतं. यांना का काही दुःख नाहीये. हे कसली मजा करतायत? हे मजा करतायत अंधश्रद्धेची. हे मजा घेत आहेत सांप्रदायिकतेची. हे म्हणतायत की आम्ही जिंकलो, आम्ही याला मारू, असं करू. हे मजा करतायत टीव्हीवरचे घाणेरडे कार्यक्रम पाहून. हे मजा करतायत रस्त्यावरची घाणेरडी भेळपुरी खाऊन. हे मजा करतायत इंस्टाग्रामवर घाणेरड्या रील्स पाहून. तुम्ही हे बाजूला सारा की तो मजा मारतोय. मला सांगा हे मजा का करतायत? आणि हे 8,000 आहेत. किती आहेत? माझं काम त्याच्याशी नाही आहे. त्याला तर वाटतं की मला मारून टाकावं. तो सर्व प्रकारे याच प्रयत्नात आहे की एकतर माझा गळा दाबून टाकावा किंवा माझा आवाज दाबून टाकावा. माझं त्याच्याशी काय घेणं देणं? माझं घेणं देणं यांच्याशी आहे. आणि मी यांना विचारायला येतो, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी मजा करताय? तुमच्याकडे काय आहे जे तुम्ही इतके उड्या मारताय, इतके उत्सव साजरे करताय? काय आहे तुमच्याकडे? तुम्ही सांगा. तुम्हाला कसं समाधान आहे आपल्या जीवनाबद्दल? तुमच्या जीवनात कोणताही असंतोष, कोणताही विद्रोह का नाहीये? माझं काम यांना आरसा दाखवणं आहे. हे 8 नाही 8,000 आहेत. जर तो 1 आहे तर हे 8,000 आहेत. माझं काम यांना आरसा दाखवणं आहे. हे खोट्या सुखात अडकले आहेत. माझं काम काय आहे? जगत चबैना काल का, कुछ मुंह में कुछ गोद, झूठे सुख को सुख कहे मानत है मनमोद. तुमचं सुख खोटं आहे. तुम्ही खोटं सुख साजरं करत आहात. माझं काम आहे तुम्हाला दाखवणं की तुम्ही खोट्या सुखात आहात. आणि एकदा का मी यांना यांच्या खऱ्या दुःखाशी परिचित करून दिलं तर यांना हे सुद्धा दिसेल की यांनीच आपल्या अज्ञानामुळे आपल्या शोषकाला पोचलं होतं. तू खुश राहा. तू मजा कर. तू खुश राहा. जा तिकडे मजा कर. तू तिकडे राहा, मजा करत राहा. जा. आणि आता मी यांना सगळ्यांना समजवलंय, तुम्ही जे आहात तुम्ही सुखी नाही आहात. तुम्ही एक घाणेरडे पिक्चरचं 500 रुपयांचं तिकीट पाहून जी मौज साजरी करता ना, त्यावर घाणेरड्या रील्स आणि उड्या मारता ना, तुम्ही आपल्या शोषकांच्या रील्स पाहून उड्या मारत आहात. तुम्हाला गोष्ट समजते का? आरसा पहा आता. आरसा पहा, सगळे पहा. पहा ही आपली गीता कम्युनिटी आहे. आरसा पहा. पहा आरसा पहा. असा काय बसलायस? आरसा देऊ का काढून? नाही, आरसा मी नाही. तुम्ही आपला आरसा स्वतः बना. आरसा पहा. आरशात दिसलं का की तुम्ही दुःखी आहात? दिसलं? हे सुद्धा दिसलं का की तुम्ही आपल्याच शोषकाला आपला प्रभू बनवून ठेवलंय, आपला मालक बनवून ठेवलंय? दिसलं? त्याला पूजत आहात, त्यालाच आपला आदर्श बनवलंय. तोच शोषक आहे तुमचा. दिसतंय का? दिसतंय? तू माऊस कर ना. तू माझ्याकडे काय पाहतोयस? तू तर माझ्याकडे पाहतच नाहीस. तू मजा कर. हा मजा करतोय आपल्या 5 बायका आणि 15 मुलांसोबत. मजा कर. मजा कर. तुम्हाला समजतंय का आता तुमच्या दुःखाचं कारण कोण आहे? कोण आहे? तो आहे. तू मजा करत राहा. इकडे पाहू नकोस. तिकडेच मजा करत राहा. यांचा प्रश्न हा होता की त्याला दुःख का अनुभव होत नाहीये. याचा प्रश्न होता की त्याला दुःख अनुभव का होत नाहीये. तुम्हाला समजतंय का तो कोण आहे? हा, थोडं जाऊन त्याला दुःख अनुभव करून द्या आता. जा सगळे जा. जा. असा दुःख अनुभव होईल त्याला दुःख अनुभव करून देण्याचा हाच मार्ग आहे. कारण त्याचं सर्व सुख तुम्हाला दुःख देऊन आहे.
त्याचं सर्व सुख तुम्हाला दुःख देऊन आहे. ज्या दिवशी तुम्ही आपलं दुःख सोडायला सुरुवात कराल, त्याचं दुःख सुरू होईल. तो जर तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओजमध्ये, सर्व फोटोंमध्ये इतका प्रसन्न दिसत असेल, तर तो यासाठीच आहे कारण तुम्ही खूप दुःखी आहात. लाखोंना दुःखी करून एक जण मजा मारतोय आणि लाखो लोक जसजसे आपल्या दुःखाला कंटाळत जातील, आपल्या दुःखाविरुद्ध विद्रोह करत जातील, त्या एकट्याने जे विनासायास सुख मिळवलंय, जे अनअर्न्ड प्लेजर तो भोगतोय, त्याचं ते प्लेजर समाप्त होईल. हे विचारू नका की तो इतकी मजा कशी करतोय. तो इतकी मजा यासाठी करतोय कारण तुम्ही त्याच्या जाळ्यात आहात. तुम्ही त्याच्या कचाट्यात आहात. त्याचा माल तुम्हीच खरेदी करता. त्याला मत तुम्हीच देता. त्याचे पाय तुम्हीच पुजता. म्हणूनच तो मजा करतोय. ज्या दिवशी तुम्ही त्याचा माल खरेदी करणं, त्याचे पाय पुजणं, त्याला मत देणं बंद केलं, त्याची मौज थांबेल. तुम्ही जागे व्हा. तक्रार करू नका की ते लोक कशी काय मजा करतायत. तुम्ही जागे व्हा ना आधी. तुम्ही कुठे जागे होत आहात. अपने माही टटोल. अध्यात्म असं म्हणत नाही की बाह्य क्रांत्या करा. अध्यात्म म्हणता आधी अंतर्गत क्रांती करा. मग बाहेर जे परिवर्तन यायचं असेल ते आपोआप येईल. आली का गोष्ट लक्षात? हा तर अजूनही सुखी आहे. असं जा आता. माझ्याकडे तर नाहीये. हाच माईक आहे. मग विचारतच राहणार. बोलणारं कोणी नसेल. बसा 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 बसा.